आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील मी आपल्याला विनंती करतो आलेल्या तमाम सर्व गाडी मालकांना गाडी शौकीनांना आपण शुभेच्छा द्यायच्यात। खेड तालुक्याच्या या पट्ट्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा बैलगाडा घाट वाबगावचा घाट आणि या घाटात सालाबाद प्रमाणे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होत असतो। बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या प्रमाणात इथं संपन्न होत असतात। आजच्या यात्रेचं वैशिष्ट्य या ठिकाणी विशेष निमंत्रित बैलगाडा मालकांची आपण या ठिकाणी बैलगाड्यांची शर्यत घेतलेली आहे। मी मगाचपासून 5-6 गाड्या पाहिल्या आणि ही गाडी पाहता असताना काही अनाउन्सर म्हणत होते ह्या गाड्यानंतर थांबा, ह्या गाड्यानंतर थांबा। मी आपला शांतपणे बघायचा विचार करत होतो की बैल चांगली पळतात, मग ठीक आहे 5-10 मिनटं इकडं तिकडं झालं तरी चालेल, बघणाऱ्याला सुद्धा आनंद वाटावा अशा प्रकारच्या सगळ्या बाऱ्या या ठिकाणी मी पाहिल्या। ठीक आहे एखादा सेकंद इकडं तिकडं जातो, पण हा सेकंद करण्यासाठी मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं व्यवस्थित झोपणी, बैलाचा तोंड कुठल्या बाजूने आहे, बैलाचा दिशा कुठल्या बाजूने आहे पुढच्या बैलांची, याच्यावर सुद्धा महत्त्वाचं असतं। एक सेकंद म्हणजे कुठं असतो आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण याच्यावर माझा विचार चालू आहे की बैल झोपण्यासाठी काहीतरी आपल्याला तंत्रज्ञान विकसित करता आलं, जसं स्पीडरमध्ये किंवा प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शर्यती होत असतात आणि ते सुद्धा मी लवकरात लवकर त्यासाठी करतोय। जयसिंग शेठ म्हणाले बैलगाडा मालकांना विसरू नका, खरं म्हणजे मी कधीच बैलगाडा मालकांना विसरलो नाही। खासदारकीच्या अगोदरपासून मी ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे। भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये बैलगाडा घाट बांधणारा खासदार मीच आहे। यापूर्वी कुठल्याच खासदारानं बैलगाडा घाट बांधले नाही। बैलांना विजा झाली तर त्याचं विमा कंपनी चालू करणारा मीच आहे, कोणी काली नाही। आज सुद्धा माझ्या नावावर 3-3 बैलगाडा केसेस आहे, सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये इकडं तिकडं आहे। आज या सगळ्या केसेस करत असताना बाकी लोक ठीक आहे कोणी काय म्हणत असेल, मला कोणावर टीका करायची नाही, पण माझं आयुष्य सुरुवातीचं 20-25 वर्ष जयसिंग शेठ एरंडे बरोबर आणि आमचे राजू शेठ जवळ बरोबर खासदार व्हायच्यापासून आम्ही या बैलगाडा क्षेत्राशी संबंधित आहोत आणि म्हणून बैलगाडा केसेस किती झाल्यात, किती खर्च झाला, काय होतंय, कोणी हे केलं, मला त्याच्याशी देणं घेणं नाही। माझ्या दृष्टीनं आज माझा बळीराजा सुखी आहे, समाधानी आहे, कारण बैलगाडा शर्यती चालू झाल्या आणि ह्या कायमच चालू राहत। जयसिंग शेठनं आव्हान केलं की वर्षातनं एक मोठा बैलगाडा शर्यत आपण कुठंतरी घाट भरवावा। मी तुम्हाला शब्द देतो ही मागणी लगेचच्या लगेच सुद्धा आपल्याला करता येईल, परंतु आचारसंहितेमध्ये अडचण नाही आली तर ते तपासून बघू, नाही आली तर मग पुढच्या वर्षापासून आपण मोठा बैलगाडा घाट आपण म्हणाल तसं आपल्या अपेक्षेप्रमाणे मोठी बैलगाडा शर्यत आपण भरू। त्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला काय त्याला जोड करता आली, कारण आपल्या परिसरामध्ये पर्यटन क्षेत्रासाठी मोठा पैसा आहे आणि तो बैलगाडा क्षेत्रासाठी लोकांना आकर्षण करण्यासाठी बाहेरून येणारी लोक, मुंबई पुणे शहरातून येणाऱ्या लोकांना हे जर बैलगाडा शर्यती दाखवता आली तर त्याचा प्रसार जगभरात होण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही। आज मला आवर्जून आठवण येते ते आमच्या मन्याबाईची, 18 वर्ष सगळे घाट गाजवले आणि तो मन्या आज आपल्यामध्ये नाही। दसऱ्याच्या दिवशी अतिशय इतकं भावनावश वातावरण झालं होतं, सगळे लोक कुठंतरी मनाला खूप वाईट वाटलं, इतकी संख्या उपस्थित असून सुद्धा लोकांना वाईट वाटलं की आपला एक जवळचा साथीदार गेला, आपला जोडीदार गेला, आपला मन्या गेला। ही खंत बैलगाडा मालकांच्या मनामध्ये आजही आहे। अशाच प्रकारचे मन्या अजूनही तयार होत आणि बैलगाडा क्षेत्राला चांगलं नाव मिळवावं अशाच प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी तिन्ही निवडणुकीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। तुम्ही पाहता गेले 5 वर्ष खासदार नसताना सुद्धा मी बैलगाडा शर्यतीसाठी मेहनत घेतलेली आहे। या वेळेला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद दादा।